ऐका ना, मी काय म्हणते, आज आपण वरीचा भात बनवूयात, जो उपवासाला खाल्ला जातो आणि त्याच्यात खूप कमी कॅलरीज असतात, पचायला खूप हलका असतो आणि त्याचा वापर आपण डाएटमध्ये सुद्धा करू शकतो. असा फायदेशीर आणि चविष्ट भात चला बनवूयात आपण. नमस्कार, अन्नपूर्णाच्या स्वयंपाकघरात तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. इथं भात बनवण्यासाठी मी एक बटाटा घेतलाय. त्या बटाट्याच्या आपण पूर्ण साल काढून घ्यायचा आणि त्याच्या बारीक फोडी करून घ्यायच्या. बटाट्याच्या फोडी बारीक करायच्या, कारण वरी पटकन शिजते आणि बटाटा कच्चा राहू शकतो आपला, त्यामुळं फोडी एकदम बारीक करून घ्यायच्या. इथं मी 2 मिरच्या घेतल्यात, त्याचेही बारीक काप करून घेऊया. भातासाठी मी इथं शेंगदाणे घेतलेत, त्याचं कूट करून घ्यायचं. जास्त बारीक कूट करायचं नाही, थोडंसं भरडं ठेवायचं कूट, म्हणजे भात छान लागतो. आणि मी अर्धी वाटी वरी घेतलेली आहे. भातासाठी एका कढईत इथं मी 2 चमचे तेल घेतले. तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आपण टाकूयात बटाटा. बटाटा असाच टाकला तर तेलात पटकन शिजत नाही, त्यामुळं थोडा फ्राय केला की तो पटकन शिजतो. थोडा वेळ फ्राय करायचा आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात आपण मिरची टाकून घेऊयात. मिरची टाकली की 1 मिनिटभर आपण मिरची भाजून देऊया आणि त्याच्यात टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट. हे शेंगदाण्याचं कूट आपण तेलात टाकलं की ते तेलात चांगलं तळलं जातं किंवा चांगलं भाजलं जातं आणि त्याचा जो खमंगपणा आहे ना, त्याची चव खूप छान लागते भातात. अशा पद्धतीने ह्या स्टेजला तुम्ही शेंगदाण्याचं कूट तेलात टाकून परतायचं. अशा पद्धतीनं भात बनवा तुम्ही. आता आपण टाकूया याच्यात वरी. काही ठिकाणी वरी अगोदर भाजून घेतली जाते, पण मला असं वाटतं की वरी जास्त भाजली गेली तर भात खूपच मोकळा होतो आणि आपल्याला मग घास लागल्यासारखं होतं, ते गिळला जात नाही. म्हणून वरी थोडीशी तेलात परतायची आणि नंतर पाणी टाकायचं. वरीच्या भाताला एक अर्ध्या वाटी भाताला 1 तांब्या पाणी, म्हणजे अर्धा लिटर पाणी मी इथं घातलंय. एवढं पाणी आपल्याला अगदी पुरेसं आहे. आता आपण याच्यात अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि गॅस मोठा ठेवायचा आणि एक चांगली उकळी काढून घ्यायची. झाकून आता आपण गॅस कमी करायचा. मंद गॅसवर 3-4 मिनिटं आपण भात ठेवला होता. अजून थोडंसं पाणी आहे. आपण परत 1 मिनिटभरासाठी हे सगळं झाकून ठेवूया. आणि हे बघा, आता आपला भात तयार आहे. अशा पद्धतीनं तुम्ही वरीचा भात बनवून बघा. चवीला खूप छान लागतो आणि पचायलाही हलका असतो. उपवासाला आपलं पित्त वगैरे होत नाही, म्हणून हा भात तुम्ही नक्की ट्राय करा. तो तुम्ही दुधासोबत खाऊ शकता, दह्यासोबत खाऊ शकता, सोबत लिंबूचं गोड लोणचं घेऊ शकता. तर तुम्ही असा भात नक्की बनवून बघा. तुमचा भात कसा झाला हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एक छानसं कमेंट करा. तर चला परत भेटू एका छानशा रेसिपीसोबत. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.